नमस्कार, रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्राचे लाडके नेते उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन। महाराष्ट्रावर शोककळा। पाहूयात आमचे प्रतिनिधी गणेश दिवेकर यांचा सविस्तर रिपोर्ट। आज 28 जानेवारी 2026 हा दिवस महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या राजकारणासाठी काळा दिवस ठरला। महाराष्ट्राचे लाडके नेते उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली। धावपट्टीवर विमान लँड होत असताना हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांद्वारे मिळाली। अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या। कोणाचाही विश्वास न बसावा अशी घटना घडल्याने महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होत आहे। विमान अपघाताची बातमी कळताच राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते, दादांचे चाहते हे बारामतीच्या दिशेने रवाना झाल्याचे दिसून येते। महाराष्ट्राच्या राजकारणात आणि लोकांच्या मनात निर्माण झालेली ही पोकळी कधीही न भरून निघणारी आहे। विरोधकांनाही हेवा वाटावा असं हे राजकारणातलं एक उमदं व्यक्तिमत्व होतं। राजकारणातील मुलूक मैदानी तोप, महाराष्ट्राच्या काळजावर राज्य करणारी व्यक्तिमत्व, या अशा दादांना रामराम महाराष्ट्र न्यूज तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। तिकडून मागणं गाडी येईल गावातून, त्यांना सांगा गाडी गावातून घेऊन यायला। पाणी संपलंय, त्याचं पाणी संपलंय, काय करतो अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक आणि Instagram पेजला फॉलो करा।